खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक, निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ. चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतल्या प्रचार सभेत धक्कादायक विधान. विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता. भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं. शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठं विधान. तर ठाकरे बंधूंच्या सोबत युती करण्याचे शरद पवारांकडून संकेत. दिल्लीतला आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही, ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष, काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे, तर त्यांच्या पायांना उत्तर देण्याची गरज नाही. संदीप देशपांडेंचा काँग्रेसवरती जोरदार प्रहार. भाजपला संवेदनाच नाहीत, आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू. संदीप देशपांडेंचा भाजपवरती सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावरती भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवरती उपचार सुरू. 4 चाकीचा टायर फुटल्यानं अपघात. आणि पुण्यात सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड. अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक. आणि हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण. तेलंगणाचे पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी संघटनेला हादरा. मी काय साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईन, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलेलं आहे. ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. तर माळेगावमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेलं सगळं करणार, तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार, असं अजित पवार म्हणालेत. 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. मग बघा काय ते निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात. मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात. सगळं धमक्या देणंच सुरू आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ. हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे. स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का. ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल. ते असंही म्हटलं की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात. आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग आता अजितदादांच्या घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे, परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो. बारामतीमध्ये अजित पवारांनी म्हटलं तुम्ही मला मतदान करा, मी कामे करून देईन. तुम्ही काट मारली तर मी निधीत काट मारणार. म्हणजे रजिस्ट्रेशन करून देतील का 500 रुपयात. एक प्रश्न मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन 500 रुपयात होतं तर आमचं 250 रुपयात करून द्याल का. लोक मतं देतील या प्रश्नांवर. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पालघरच्या डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंची प्रचार सभा पार पडली आणि यावेळेला त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलोय, भाजप उमेदवार राजपूत यांना एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय. तर डहाणूच्या प्रचार सभेमध्ये शिंदेंनी विजयाचा निर्धार व्यक्त केलाय. की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेले आहात.
एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. मनसेसोबत आमचे वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक असं मोठं विधान केलंय काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी. शरद पवार आघाडीला घेऊन सकारात्मक आहेत. राज्यामध्ये काही ठिकाणी मनसे काँग्रेससोबत निवडणूक लढतेय, मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे असंही वडेट्टीवार म्हणालेत. दरम्यान कालच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाणार नाही असं जाहीर केलं होतं आणि आज वडेट्टीवार मनसेला सोबत घेण्यास तयार असल्याचं म्हणतात. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. या इलेक्शनमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आता आपण बघतोय की जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे. आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, द्वेष पसरवला नाही पाहिजे. द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. दरम्यान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेसवरती घणाघाती टीका केली आहे. काँग्रेस पक्षाला थेट अमिबाची उपमा देत संदीप देशपांडेंनी काँग्रेसला चांगलंच डिवचलेलं आहे. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष आहे, काँग्रेसमध्ये सगळ्यांना पाय आहेत, पण मेंदू कोणाकडे आहे याचा असा खोचक सवाल उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. दरम्यान त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष हा हमीभावासारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे. वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत, मेंदू कोणाचा चालणार आहे? आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो. आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही. हे जे काय बोलतायत ते अमिबाचे पायच बोलतायत. अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही. त्या दिवशी मेंदू बोलेल, त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. अमिबाच्या पायांना उत्तर द्यायची गरज नाही. सगळ्यांचे अमिबाचे पाय आहेत, डिसिजन कोण घेणार आहे यांच्यातलं? यांच्याकडे एकाकडे हे नाहीये डिसिजन घ्यायची ताकद किंवा अधिकार. मला सांगा, हे डिसिजन घेऊ शकतात? वर्षा गायकवाड घेऊ शकतात, वडेट्टीवार घेऊ शकतात, बाळासाहेब थोरात घेऊ शकतात, हर्षवर्धन सकपाळ घेऊ शकतात का डिसिजन? जे डिसिजनच घेऊ शकत नाही त्यांच्या वक्तव्याला का महत्व द्यायचं आम्ही? बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे, कारण आपल्याला कोणाला हरवायचंय, कोणाची मस्ती, कोणाची दादागिरी जिरवायची आहे. त्याच्यासाठी आपल्यात विभाजन करून चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहे. बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना, उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं, म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत आहे, सोयीचे वक्तव्य करतात आहे. वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघत आहे.
इकडे नगरपालिका निवडणुकीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरलेली आहे। दोन्ही पक्षांनी महायुतीत असून देखील एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। दरम्यान आमचे कोणतेही राष्ट्रवादी सोबत हेवेदावे नाहीत, मात्र त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले असले तरी त्यांची ताकद आणि कुवत ही जनता ठरवणार आहे, असं उदय सामंत म्हणाले। तर आम्ही कुठेही याची तक्रार करणार नसून आम्ही कोणताही आकांडतांडव करणार नाही, असंही सामंत म्हणाले। पण असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्यांचे काही हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या बरोबर नाही। महाडमध्ये आपण असं म्हणतो की स्वराज शेठ आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या बरोबर नाही। महेंद्र थोरवेंचे आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या बरोबर नाही। मग माझ्या बरोबर कोणाचे हेवेदावे आहेत? माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत, किती कुवतीचे आहेत, ते जनता ठरवणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही आकांडतांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो। पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं फॉर्म भरलेले आहेत। त्याच्यामुळे मला त्याचं काही दुःख नाही, उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शरद पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय एकमेकांना घेण्यात आलाय। तर भाजप सोडून इतर कोणासोबत युती करण्यास हरकत नाही, समाजवादी पक्ष किंवा मनसे सोबत देखील युती करण्यास हरकत नाही, अशी एकंदर भूमिका राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत मांडण्यात आली आहे। महाविकास आघाडी व्हायची असेल तर मनसे नको, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली होती। तर शरद पवारांकडून बैठक घेऊन निर्णय घेण्याबाबत काँग्रेसला आश्वासनही देण्यात आलेलं होतं। त्यामुळे शरद पवार मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणाच्या बाजूने मैदानात उतरणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। अखेर शरद पवार यांनी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। काँग्रेस येत्या की तुम्ही समजूत काढणार का की आपण एकजूट राहिलं पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं? साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं। म्हणजे समजूत काढणार, मनसेला सोबत मी बोललो तेवढंच बोलू। पुढची